परळी विधानसभेचे उमेदवार राजेसाहेबजी देशमुख, या देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेब आणि सर्व मान्यवर स्टेज मित्रांनो, मी 25 वर्षे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षामध्ये काम केलेलं आहे आणि या परळी मतदारसंघातली दहशतवाद, दादागिरी हे सहन होत नसल्यामुळं नाविलाजानं पंकजा मुंडेताईशी 2019 मध्ये प्रवेश केला। दगडापेक्षा विटकर मऊ या दृष्टिकोनातून मी प्रवेश केला, परंतु त्याच्यानंतर 4 वर्षानंतर ते सुद्धा खणकर दगडच मला दिसला आणि गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारे जनतेमध्ये शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये काम करू दिले नसल्यामुळं मी आज शरद पवार साहेब या राष्ट्रवादी पक्षामध्ये प्रवेश करत आहे। मित्रांनो, या परळीची अवस्था सर्व नेत्यांनी सांगितलेली। या परळीमध्ये ज्या पतसंस्था चांगल्या पद्धतीने चालत होत्या पवार साहेब, त्या पतसंस्था सुद्धा संपविण्याचं काम या आपल्या कृषी मंत्र्याने केलेलं आहे, यांच्या बगल बच्चांनी केलेलं आहे। आज त्यापैकी 6 ठेवीदारांनी आत्महत्या केल्या। कित्येक ठेवीदाराचा कष्टाचा पैसा त्या पतसंस्थेत अडकलाय। याला सर्वस्वी जबाबदार जर कोण असेल तर या ठिकाणचा कृषी मंत्री जबाबदार आहे। बोलण्यासारखं खूप आहे, शरद पवार साहेबांना जायचं आहे। मी एवढाच विनंती करतो की या लुटारूंना हद्दपार करा, हेच मी या प्रसंगी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो। पोखरीचे उपसरपंच दौलतराव निकम हेही प्रवेश करत आहेत, तसेच सुगाव येथील काही मुस्लिम बांधव या ठिकाणी जाहीर प्रवेश करत आहेत। यानंतर या प्रवेशानंतर झालं ना, या प्रवेशानंतर आपले दबंग खासदार माननीय बजरंग बाप्पा सोनवणे हे या ठिकाणी आज आपल्या सर्वांना विनंती आहे, खाली बसून घ्या। साहेबांचं आणखी बोलणं राहिलेले, खाली बसून घ्या प्लीज। आज आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या प्रचारात तुमचं आमचं सर्वांचं दैवत आदरणीय पवार साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या राज्यसभेच्या सदस्य आदरणीय रजनीताई, आदरणीय आमच्या भगिनी फौजिया खानताई, तुमच्या आमचे सर्वांचं लाडकं नेतृत्व आदरणीय राजेसाहेबजी देशमुख, व्यासपीठावर उपस्थित असणारे होळकरजी महाराज, सर्व सन्माननीय व्यासपीठ। आज आपल्याला या परळी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांच्या प्रचारात जी विराट सभा होती, या सभेला संबोधित करण्यासाठी व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व नेतेगण, या परळीच्या मातीमध्ये आदरणीय पवार साहेबाला मानणारा वर्ग भरपूर काही आहे। आदरणीय साहेबांनी या परळीसाठी काय काय दिलं त्याचा जर उल्लेख करायचा झाला तर परळी विधानसभा मतदारसंघामध्ये आदरणीय साहेबांच्या काळात इरिगेशनचे डॅम झाले, एवढंच नाही तर थर्मल पॉवर स्टेशन सुद्धा आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सीएम असताना झालं गेलं। आदरणीय साहेबांनी या मतदारसंघावर खूप काही प्रेम केलं। आदरणीय साहेबांच्या माध्यमातूनच या परळीमध्ये जे आमदार तुम्ही दिला त्या आमदाराला आदरणीय साहेबांनी पालकमंत्री मंत्री करायचं काम सुद्धा आदरणीय साहेबांनी केलं। त्यामुळे या साहेबांचं परळीवर आणि बीड जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे। सर्वांच्या ताकदीवर, तुमच्या सर्वांच्या मताच्या जीवावर बीड जिल्ह्यातल्या जनतेनं इतिहास घडवला आणि माझ्यासारख्या एका सर्वसाधारण घराण्यातून जन्म झालेल्या मुलाला या बीड जिल्ह्याचा खासदार करायचं काम तुम्ही आम्ही सर्वांनी करून इतिहास घडवला। या परळीमध्ये साहेब लोकांना मोकळा श्वास घेता येत नाही। परळीमध्ये दादागिरी, बोगसगिरी, दंडमशाही, परळीमध्ये लोकांना श्वास सुद्धा घेता येईना। परळीमध्ये स्वतःच्या प्रॉपर्ट्या स्वतःला सुद्धा सांभाळता येत नाहीत, अशा परिस्थिती परळीमध्ये आहे। या परळीच्या मातेमध्ये कला करायला खूप कलाकार आहेत साहेब, पण काम करणारे तुमचा आमचा सर्वांचा लाडकर
नेतृत्व आदरणीय पवार साहेबांनी या मतदारसंघाला उमेदवार म्हणून राजेसाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली. ज्या निष्ठेनं, ज्या एकनिष्ठतेनं आणि लोकसभेच्या काळामध्ये ज्यांनी आपलं प्रतिष्ठा पणाला लावून लोकसभेचं सीट निवडून आणण्यासाठी काम केलं, असे सर्व या बीड जिल्ह्यातले उमेदवार आदरणीय पवार साहेबांनी दिलेले आहेत. या ग्रामीण भागाचा पवार साहेबांची एवढं नाळ जुळलेली आहे. आदरणीय पवार साहेबाला मानणारा हा जिल्हा आहे. आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून या जिल्ह्यामध्ये बहुतांशी नेते घडवले गेले. या नेत्यांना ताकद द्यायचं काम, या जिल्ह्याला न्याय द्यायचं काम आदरणीय साहेबांनी केलंय. या सर्व मातीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या माध्यमातून जे घडलं ते तुम्हाला सर्वांना माहित आहे. महाविकास आघाडीचं सरकार मागच्या 2 वर्षात आलं, त्यावेळेस सुद्धा इथं पालकमंत्री मंत्रीपद साहेबांनी दिलं. साहेबांनी इथं विरोधी पक्ष नेतेपद दिलं. पण हे सर्व नेते आदरणीय साहेबांनी एवढी ताकद दिली असताना तुम्हाला आम्हाला सर्वांना सोडून जायचं पाप यांनी केलं. आदरणीय साहेबाला धोका देऊन हे दुसरीकडे गेलेले आहेत. त्याच्यामुळे आदरणीय साहेब, मी तुम्हाला एक सांगणार आहे की ज्या दिवशी या बीड जिल्ह्याच्या जनतेनं मला खासदार म्हणून निवडून दिलं, तेव्हापासून परळीच्या ज्या घटना घडतायत, त्या लोकसभेला ज्या लोकांनी आपल्याला मतदान केलं त्यांच्यावर अन्याय केला जात आहे, त्यांच्यावर खोटे फौजदारी गुन्हे दाखल केले जातात, त्यांना दंडमशाही केली जाते. परळीमध्ये कुठंही न्याय आणि सुव्यवस्था राहिली नाही. या परळीच्या सर्व अधिकाऱ्यांना सुद्धा मी आपल्या माध्यमातून आश्वासित करू इच्छितो की बाबा हो, सरकार येत असतात जात असतात, पण तुम्ही तुमची ताकद सुद्धा पारदर्शक कारभार करण्यासाठी वापरा. आणि परळीच्या सर्व जनतेला सुद्धा सांगतो की भयभीत वातावरणात तुम्ही काम करायचं नाही. तुम्ही सर्वांनी अगदी मुक्त व्यासपीठात काम करायचंय. आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत बरेच जणांची इच्छा होती की आम्हाला उमेदवारी मिळावी. त्याच्यास आमचे सुनील भाऊ गुट्टे असतील, राजेश फड असतील, आमचे अप्पा असतील, प्रभाकरजी वाघमोडे असतील, आणखी बरेच जण आहेत. ते सर्वजण आता आपल्या सोबत व्यासपीठावर आहेत. ते सर्वजण आपल्या उमेदवाराचं काम करणार आहेत. त्याच्यामुळे कुणी काय बोलायची गरज नाही, कुणी काय म्हणायची गरज नाहीये. ज्या ज्या लोकांना उमेदवारी पाहिजे होते त्यांनी सांगितलं की आम्हाला उमेदवारी नाही मिळली तरी चालेल, पण आम्ही आमच्या उमेदवाराला निवडून आणू आणि इथला जो उमेदवार आहे यांना पराजित करू. साहेब, आम्ही पालकमंत्र्याचं नक्की ऐकतो. पालकमंत्र्याचा एक नारा होता, बीड जिल्हा आम्ही भाजप मुक्त करू, कमळ मुक्त करू. आणि कमळ मुक्त करायचं काम या पालकमंत्र्यांनी नक्कीच बीड जिल्ह्याला कमळ मुक्त केलंय. आमच्या केज तालुक्याला एक केज विधानसभेला दिलंय. ती आमची केजची जनता तिथनं सुद्धा कमळाच्या पाकळ्या सगळ्या संपून टाकल आणि तिथं आपली तुतारेच वाजणार आहे. त्याच्यामुळे काही काळजी करायची गरज नाही. साहेब, बीड जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जागा तुमच्या विचाराच्या तुम्हाला मानणाऱ्याच येणार आहेत. त्याच्यामुळे कुठे काळजी करायची गरज नाही. बीड जिल्ह्यातील ही परळीची जागा उगाच म्हणलं जाते मला चक्रव्यूह केलंय, मला चक्रव्यूहात अडकवलंय. कशाचं चक्रव्यूह आहे? तुम्ही तुमचं चक्रव्यूह स्वतःच म्हणताय. लोकसभेला म्हणत होतात की जात, आता म्हणतात चक्रव्यूह. काही नाही, स्वतःच निरेटिव्ह पसरवायचं आणि मतं घ्यायचं. ही जी तुमची पद्धत आहे ती लोकांना नक्की माहित आहे. तुम्ही किती खोटं बोलतात, किती इमोशनल करतात. इमोशनल ड्रामे चालणार नाहीत. आता इथं काम दाखवावं लागल आणि आदरणीय पवार साहेबांच्या विचारावर इथं काम करणारे सर्व लोक. साहेब, एवढी विराट सभा होती, याचा अर्थ खूप काही लोकांचं प्रेम आहे. मला पण खूप काही बोलायचंय साहेब, पण आपल्याला वेळ आहे. त्याच्यामुळे आता नंतर मी एकटा येऊन कधी बोलेल. पण तुम्ही आलात आणि या उमेदवाराला तुम्ही आशीर्वाद दिला. तुम्ही आलात की साहेब विजय झालाच. या परळीची ख्याती आहे. आदरणीय साहेब आल्याच्या नंतर विजय होतो म्हणजे होतो. तुम्हाला सर्वांना एकच विनंती करणार आहे, येणाऱ्या 20 तारखेला तुमचं आमचं सर्वांचं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस. हे चिन्ह आदरणीय राजेसाहेबजी देशमुख यांचं आहे आणि आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचं. या चिन्हासमोरचं बटन दाबून तुम्ही मतदान रूपी आशीर्वाद द्या. खूप खूप धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.